अधिवेशनाच्या 5व्या दिवशी बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून विरोधकांकडून गदारोळ करण्यात आला। मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती सभागृहात का देण्यात आली नाही असा प्रश्न विरोधकांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला। मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला, हा बाहेर जाहीर करण्यात आला। ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्यापपर्यंत दिली नाही। मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झालाय, ज्याची माहिती आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारलाय व त्यांना पदमुक्त केलेला आहे असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं। त्यामुळे सभागृहाचा अवमान होतो आणि अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत अशी प्रथा नाही किंवा काही नाही। अध्यक्ष महोदय, चुकीचे पांडे, चुकीचे नियम, चुकीच्या व्यवस्था या सभागृहात तयार व्हायला लागल्यात। मग मंत्री महोदयांचा परिचय देण्याची आवश्यकता नाही। आपल्या राज्याच्या एका मंत्री महोदयांचा राजीनामा झालेला आहे असं आम्ही ऐकतोय अध्यक्ष महाराज, पण अजूनपर्यंत सभागृहामध्ये आम्हाला सरकारच्या वतीनं या पद्धतीचं कुठलंही अवगत केलं गेलेलं नाही। बाहेर घोषणा झाली अध्यक्ष महाराज, हा एक प्रकारचा सभागृहाचा अवमान करण्याचं काम या ठिकाणी होते अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की मंत्री महोदयाचा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय का हे आम्हाला सभागृहात अवगत केलं पाहिजे, ही मागणी आमची आहे अध्यक्ष महाराज। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला, तो राज्यपालांनी मंजूर केला, तरी सुद्धा सभागृहामध्ये मुख्यमंत्री का सांगत नाहीत, का घोषित करत नाहीत, हा महत्वाचा विषय। आणि यामुळे या सार्वभौम सभागृहाचा अवमान करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। अवमान केला आणि त्यामुळं हा विषय आम्ही ज्यावेळेस मांडला त्यावेळेस त्याला उत्तर सुद्धा किंवा त्यावर यांनी जो निर्णय द्यायचा आहे तो निर्णय सुद्धा दिलेला नाही आणि वेळ काढूपणा केला। पहिल्यांदा तर सांगितलं की अशा काही गरजच नाही आणि ते उडवून लावलं, नंतर ते म्हणतात तपासून पाहू। तर ही बनवाबनवी जी चालली सत्ताधाऱ्यांची सभागृहाला गृहीत धरून कामकाज रेटून नेण्याची, हे मला वाटतं की लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि असं काम रोज सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।